हाय गाईज, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जा आणि सबस्क्राईब करा. तिथे एक नोटिफिकेशनची घंटी पण आहे, ती पण प्रेस करा, म्हणजे माझे नवीन नवीन ब्लॉग अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. तर आज आहे 3 जानेवारी आणि झालेली होती संध्याकाळची वेळ आणि आम्ही चाललेलो होतो एका स्पेशल ठिकाणी सेलिब्रेशनसाठी. मंडोलिम बीचला कोण कोण आहे बघा. अँड बीच पण दाखवते. अँड हे होतं ते सरप्राईज जे प्रभाकरने माझ्यासाठी प्लॅन केलेलं होतं. मला एवढं माहिती होतं की आपण बीचवरती सेलिब्रेशनसाठी चाललो आहे, बट इतकं छान तिथं प्लॅन केलं असेल याची मला बिलकुल एक्सपेक्टेशन नव्हते. तुम्ही बघा किती सुंदर पद्धतीनं डेकोरेशन केलेलं होतं आणि जस्ट फेरी टेलसारखं होतं आणि ड्रीमी होतं. सो खूप छान वाटत होतं मला आणि आम्ही दोघांनी पण तो मोमेंट खूप जास्त एन्जॉय केला. आणि अशा टाईपचं बीचवरती सेलिब्रेशन खरंच खूप भारी वाटतं आणि लाईफमधला आमचा तो फर्स्ट एक्सपिरियन्स होता की रात्रीच्या वेळी बीचच्या साईडला म्युझिक, एवढं छान डेकोरेशन. सो दॅट वॉज अमेझिंग नाईट आणि बेस्ट सेलिब्रेशन होतं ते. वी आर रेडी फॉर दी सेलिब्रेशन आणि ॲक्च्युली हे सगळं ड्रीमी आहे. खूप छान वाटतंय. सो थँक्यू प्रभाकर. अँड बघा कोण कोण आहे. प्रभाकर, ह्याच्यापेक्षा बेस्ट प्लेसला डान्स कसा काय होऊ शकतो. जागा एवढी छान होती, मोमेंट एवढा छान होता. सो आम्ही थोडा वेळ डान्स पण केला आणि त्याचीच ही छोटीशी क्लिप आहे. सो खूप मेमोरेबल होता तो. इथे आम्ही सेलिब्रेशन करून रिटर्न चाललेलो होतो. सेलिब्रेशन खूप छान झालं. आम्ही सगळ्यांनीच खूप जास्त एन्जॉय केला आणि खूप भारी वाटलं. आम्ही दोघं पण खूप जास्ती खुश होतो. इथे झालेला होता नेक्स्ट डे. ही आहे नेक्स्ट डेची मॉर्निंग आणि सुरभीनी ब्रेकफास्टसाठी कोकू, मला एक्झॅक्टली नाव आता आठवत नाही आहे, अशी स्पेशल डिश बनवलेली होती जी की थालीपीठसारखीच लागते. हाय गाईज, आज आहे 4 जॅन अँड आता झालेली आहे संध्याकाळची वेळ अँड आम्ही निघत आहे गोव्यावरून आता पुण्याला. संध्याकाळची वेळ म्हणजे 6:45 वाजलेत अँड 7:30 वाजता आमची ट्रॅव्हल्स आहे. सो इतक्या दिवसाची ट्रिप कशी झाली समजलंच नाही. खूप छान गेले दिवस. सो बघू आता नंतर कधी गोवा. बाय बाय बाय. बाय बाय.